की मी उपोषणाला बसलो, याच्या मागचं कारण काय हे स्वतः पोलीस अधीक्षकांनी त्या ठिकाणी विचार केला पाहिजे। कारण बुलढाण्यामध्ये अवैध धंदे, अवैध दारू, अवैध हत्यार तस्करी, नकली नोटा, कितीतरी हजारो बेपत्ता आलेल्या मुली, आणि एवढं तर हे आतापर्यंत चालूच आहे। पण जळगाव जामोद सारखा मुद्दा, त्या ठिकाणी एका महिलेची मृतदेह सापडलं, त्याचं मुंडका कापून नेलं, त्या महिलेच्या अजून त्या ज्यांनी हत्या केली त्या कट रचला ते अजूनही पोलिसांना सापडलं नाही। त्याच्यामध्ये निर्दोष असणारे 2 PI, बाकीचे कर्मचारी यांना निलंबित करून टाकलं। आतापर्यंत SP साहेब त्या ठिकाणी त्या स्थळी ती घटना घडली तिथे पाहायला गेली नाही, त्यांनी प्रेसमध्ये देखील घेतलेली नाही, आणि त्या ठिकाणी न काही पाहता या पोलीस कर्मचाऱ्यांनी वरती सांगितलं की साहेब अशाची घटना घडली, आम्ही काय करू? तर साहेबांनी त्यांना मोठ्या किताबीने सांगितलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करा। आणि जेव्हा SP साहेबांना समजलं की हे प्रकरण वेगळंच आहे, त्यांच्या अंगलट उडाला म्हणून त्यांनी 6 जणांना निलंबन त्या ठिकाणी करून टाकलं। मग खऱ्या अर्थाने जर ही त्यांची हुकुमशाही जिल्ह्यामध्ये सुरू आहे तर त्याच्याकरता आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलोय। तुमची मागणी काय? आमची मागणी हीच आहे, आतापर्यंत बेपत्ता झालेल्या मुली, हप्तेखोरी, बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाढणारी गुन्हेगारी, जळगाव जामोद सारखं प्रकरण आणि जिल्ह्यामध्ये वाढणारी मक्तेदारी, हे सगळं पाहता याचा जो मास्टर माइंड आहे पोलीस अधीक्षक, त्यांचं त्या ठिकाणी निलंबन झालं पाहिजे, ही आमची त्या ठिकाणची मागणी आहे। तुमचे वडील सत्ताधारी ते सध्या अधिवेशनामध्ये तुम्ही उपोषण करताय, त्यांना माहिती आहे का? त्यांनी परवानगी दिली का तुम्हाला? धर्मवीर आमदार संजीव गायकवाड यांच्या विचारावर चालणारे आम्ही लोक आहे। मी उपोषणाला बसलो, मी त्यांना सकाळी सांगितलं, त्यांनी मला सांगितलं की तुझी धर्मवीर युथ फाउंडेशन म्हणून संघटना आहे, तुझी संघटना म्हणून तुला जो पवित्र गाथा तू तर घे, आणि त्या संघटनेच्या माध्यमातून कोणत्या संविधानात असं लिहिलेलं नाहीये की सत्तेमध्ये असताना उपोषणाला बसता येत नाही। कारण आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे लोक आहे आणि लोकांसाठी रस्त्यावर उतरणारे लोक आहे। सत्ता असो किंवा नसो ही आमची त्या ठिकाणची गुणवत्ता आहे आणि आम्हाला लोकांना न्याय देण्यामध्ये जास्त रस आहे।